हा बघा, मंत्र्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं असं होत नसतं. आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतच राहणार. तुमच्याकडे पद आहे, पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी. पण गेले काही महिने आपण जर बघितले तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला. पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार खरात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत अन्याय झाले त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या गड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काही सेम नसतात. वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात, घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात, ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता. हे जे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही. आम्ही लढत राहणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढत राहू. आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरंय ते लोकांपर्यंत आणत राहू. त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू. तुम्ही रावणाला राम म्हणताय असं कोण म्हटले? हा, तुम्ही रावणाला राम म्हणताय असं कोण म्हणताय? आता तसं म्हणायचं झालं तर ते नको त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चाललेत. त्यामुळे ते काय बोलतात ह्याला तुम्ही खरं समजलं म्हणजे खरं तर योग्य ठरणार नाही. ते त्यांच्या लेवलला तिथं त्यांची वकिली करतील, त्यांच्या नेत्यांची करतील, त्यांच्या विचाराची करतील. आम्ही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं करत राहू. दादा, कायदेशीर दाद तुम्ही या संदर्भात आता विषय बोला की कायदेशीर दाद काय मागणार हायकोर्टात जाणं या विषयावर? नाही, विषय एवढाच आहे की आता तुषार खरात त्याच्याचबरोबर त्या ज्या महिला आहेत त्या स्वतः अजून देशमुख परिवार जर आपण बघितला तर एक अख्खी संस्था ही गोरेंनी तिथं ताब्यात घेतलेली आहे. करोनाच्या काळामध्ये गरिबाच्या नावावर पैसे काढून ते सुद्धा मृत लोकांच्या नावावर पैसे काढून कशा पद्धतीने नफेखोरी झाली हे लोकांना तिथं माहिती आहे. मातंग समाजाचा एक व्यक्ती मृत असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्याचं नाव पुढं करून त्याच्यावर तिथं जमीन हडकवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी नेत्याकडनं झाला. त्यामुळे हे सगळे विषय हे कुठं ना कुठं तरी बाहेर त्या ठिकाणी येणार आहेत आणि लोकांना माहिती हे खरे आहेत. फक्त दहशत असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी बोलत नाही. पण आम्ही दहशतीला काय त्या ठिकाणी भीक घालत नाही. आम्ही लढत राहतो, आम्ही लढत राहणार. अनेक घडामोडी करणार आहेत. जे आज उन्हात आहेत ते माडवा खाली पण येणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय. नेमका त्यांनी इशारा दिला, त्या गोष्टी झाल्या असं होत असतं का? त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या नेत्यांना द्यावा. आम्ही आमच्या लेवलला त्यातरी लढत राहू. त्यामुळे उगाच डायलॉग मारायचं म्हणून मारून काय होत नसतं. जे खरं आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी पुढे येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. त्यामुळे जे कोणी चुकले असतील, ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेतेगरी करून त्यांच्या पदाचा वापर फक्त दडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने तिथे लढत राहू. पहिला 7 वाजता तुम्ही भेट वगैरे येणार आहात? मला कळतंय की त्या आज जेलमध्ये आहेत, गेले 2 महिने जेलमध्ये आहेत. अजूनपर्यंत ते बाहेर आलेले नाहीत. बीडमध्ये बघा, इतरही जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा, मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत, तिथं रेप केलेले लोक बाहेर फिरतायत. पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला, पत्रकाराला ही केस झाली की ती केस, ती झाली की ती केस, पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूली आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे. त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक 2-2 महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही तर गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे. ही न्यायव्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये? अशा परिस्थितीत तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का? हे काय योग्य नाही. त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्याय व्यवस्थेवर आहोत. आता एका विषयामध्ये बेल तुषार खरातांना मिळालेली आहे, महिलेला सुद्धा बेल मिळेलच. पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत. त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलं की पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते, आमच्यावर प्रेशर आणते आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या लोकांचे नाहीतर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जाते. हे स्वतः ह्या दोघांनी
कोर्टामध्ये सांगितलं असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळतंय. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल तर हे हास्यास्पद आहे. विकासासाठी प्रेशर आणा, तुमच्या पदाचा वापर गरिबासाठी करा, शेतकऱ्यासाठी करा, कष्टकऱ्यासाठी करा. जो विभाग तुम्हाला मिळालेला आहे त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र फक्त पोलिसांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाते. हे दुर्दैवी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.